नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव प्रकाशन पुणेमध्ये मी आपलं पुनश्च एकदा स्वागत करतो। पाठीमागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण प्रमुख पुरस्कार आणि प्रमुख क्रीडा स्पर्धा पाहिल्या होत्या। तर आगामी गट ब आणि गट क मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आपण आज दुसरा एक घटक पाहणार आहोत। त्या घटकाचं नाव आहे चर्चेतील व्यक्तिमत्वे निवड नियुक्ती। तर विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी आयोगाकडून जे प्रश्न विचारण्यात येतात त्यामध्ये चर्चेतील व्यक्तिमत्वावरती 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात। एक म्हणजे एखाद्या व्यक्तीची निवड किंवा नियुक्ती झालेली असेल तर ती व्यक्ती, आणि दुसरं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल। आणि विशेषतः राष्ट्रीय पातळीवरच्या व्यक्तींवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत। पाठीमागच्या 8-10 वर्षांचा जर आपण विचार केला तर प्रादेशिकपेक्षा राष्ट्रीय पातळीवर जास्त प्रश्न आलेले आहेत। तर कशा प्रकारचा अभ्यास आपण या व्यक्तींचा करायचा, कोणते प्रश्न आयोगाने याच्यावर विचारलेले आहेत आणि लक्षात ठेवण्याचे ट्रिक्स काय आहेत ते आपण आज पाहूया। तर इथं आपण पार्ट ए निवड किंवा नियुक्तीवर पाहू आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण निधनवरती पाहूया। यातल्या काही टिपिकल व्यक्ती जे आहेत की ज्यांचं पाठीमागच्या 1 वर्षामध्ये विशिष्ट पदावर निवड किंवा नियुक्ती झालेली आहे त्याचं आपण आज विश्लेषण करूया। पहिली व्यक्ती आहे आर माधवन। तर कोणत्या व्यक्तीची निवड किंवा नियुक्ती झाली तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घ्यायच्या, एकतर ती व्यक्ती प्रॉपर कोणत्या राज्याची आहे, कोणत्या पदावर त्याची निवड किंवा नियुक्ती झालेली आहे, त्यानंतर किती वर्षासाठी निवड नियुक्ती झालेली आहे, त्या व्यक्तीच्या कारकिर्दीमध्ये त्यानं कोणकोणती पदं भूषवलेली आहेत, त्याचे प्रमुख कोणकोणते पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, किंवा एखादं ख्यातनाम काम त्यांनी कोणतं केलेले आहे, इत्यादी बाबी आपल्याला पाहावं लागतात। आणि अशाच पद्धतीने आपण पुस्तकामध्ये 50-60 व्यक्ती दिलेल्या आहेत 1 वर्षभरातल्या, त्यातल्या आपण काही व्यक्ती पाहू। पहिली व्यक्ती आर माधवन। तर सप्टेंबर 2023 मध्ये आर माधवन यांचं राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या म्हणजेच त्याला आपण म्हणतो FTII फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी की पुण्यामध्ये आहे त्याच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, FTIIच्या अध्यक्ष। आणि नो डाऊट ते एक प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत। भरपूर चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। पाहू त्यांची कारकीर्द। त्यांची ही निवड 3 वर्षांसाठी झालेली आहे। जनरली 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष आणि 6 वर्ष वेगवेगळ्या पदावरती जी निवड होते तर या 3-4 वर्षांपैकी एक असते। 3, 4, 5, 6 म्हणून पर्टिक्युलर लक्षात असू दे की किती वर्षासाठी निवड झाली। 3 वर्षासाठी त्यांची निवड झालेली आहे। जन्मस्थळ आहे त्यांचं जमशेदपूर, बिहार, आत्ताचं झारखंड राज्य। माधवन यांनी मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या रोमॅन्टिक ड्रामा फिल्म अलाई पयुथे यामध्ये अभिनय करून तमिळ चित्रपटसृष्टीत ओळख मिळवली। म्हणजे तमिळ चित्रपटसृष्टीपासून त्यांची कारकीर्द सुरू झालेली आहे। अलाई पयुथे या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं आणि प्रसिद्धी मिळवली। आणखी त्यांची काय कारकीर्द ते पाहूया। त्यांनी ज्या चित्रपटामध्ये भूमिका केलेल्या आहेत त्यातले काही प्रसिद्ध चित्रपट, आयोगाकडून कधी कधी प्रश्न असा विचारला जातो की त्यांचा पहिला चित्रपट कोणता, त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता, किंवा प्रसिद्ध चित्रपटांवर विचारण्याची शक्यता कमी असते। तर यातले काही प्रसिद्ध चित्रपट आहेत त्यांचे रंग दे बसंती, गुरु, 3 इडियट्स। तर 3 इडियट्स मधली तुम्हाला भूमिका त्यांची माहीत आहे। या चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका खूप गाजलेली आहे। आर माधवन यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्यांचीच प्रमुख भूमिका असलेला रॉकेटरी द नंबी इफेक्ट हा चित्रपट लक्षात असू द्या। रॉकेटरी द नंबी इफेक्ट या चित्रपटाला नुकताच सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकतंच 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये बेस्ट फीचर फिल्म म्हणून रॉकेटरी द नंबी इफेक्ट या चित्रपटाला गौरवण्यात आलेलं आहे आणि हा चित्रपट आर माधवन यांनी दिग्दर्शित केला होता। त्याचप्रमाणे त्यांच्या या चित्रपटातील दिग्दर्शनासाठी त्यांना 2022 सालचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा आयफा पुरस्कार देखील मिळालेला आहे। तर अशी त्यांची एक प्रमुख भूमिका असलेला, प्रमुख दिग्दर्शन असलेला हा चित्रपट आहे ज्याला 2-2 पुरस्कार मिळालेले आहे। हे झालं त्यांचं प्रमुख कारकीर्द। ठीक आहे, पुढची व्यक्ती पाहू। न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव। तर काय कार्य आहे, कुठे त्यांची निवड किंवा नियुक्ती झाली ते पाहू। ऑगस्ट 2023 मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या अध्यक्षपदी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे। म्हणजे त्याचे अध्यक्ष किंवा प्रमुख म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांनी त्याचा पदभार पण घेतलेला आहे। ऑक्टोबर 2021 मध्ये, आता पहा जनरली
न्यायाधीशाची निवड किंवा नियुक्ती ही एखाद्या उच्च न्यायालयाचे किंवा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून झालेली असेल तर यापूर्वी त्यांनी कोणत्या न्यायालयामध्ये न्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर त्याचप्रमाणे यांचे आपल्याला कारकीर्द घ्यावी लागेल. ऑक्टोबर 2022 मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जास्तीत जास्त प्रश्न येण्याची शक्यता यावरती असते की कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं. आणि तेथे मार्च 2023 मध्ये ते निवृत्त झाले आणि आता त्यांची NGTचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. NGT विषयी पाहू. आपण आपल्या पुस्तकामध्ये काय रचना केली की न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांची माहिती तर दिलेली आहे, परंतु NGT काय आहे यावरती जनरल नॉलेजमध्ये किंवा पॉलिटीमध्ये किंवा करंटमध्ये पण प्रश्न येतात. म्हणून माइंड इट नावाचा आपण एक सेक्शन देतो. या माइंड इटमध्ये NGTचं 5-6 वाक्यामध्ये आपण वर्णन दिलेलं असतं, जेणेकरून तिथला आपला मार्क्स जाऊ नये, रिव्हिजन पण होते. तर NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल याची स्थापना ऑक्टोबर 2010 मध्ये झालेली आहे. त्याचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे आणि प्रादेशिक कार्यालय भोपाळ, पुणे, कोलकाता आणि चेन्नई इत्यादी 4 ठिकाणी त्याचं प्रादेशिक कार्यालय आहे. पुण्याचंही लक्षात असू दे, इथे पण NGTचं प्रादेशिक कार्यालय आहे. ठीक आहे. त्यानंतरची तिसरी व्यक्ती आपण पाहू, राहुल नवीन. 15 सप्टेंबर 2023 रोजी सक्त वसुली संचालनालय डायरेक्टरेट ऑफ एन्फोर्समेंट च्या प्रभारी संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या त्याचं संचालकपद रिक्त आहे, म्हणून त्याचे प्रभारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती सप्टेंबर 2023 मध्ये करण्यात आलेली आहे. तर कोण आहेत राहुल नवीन, यांचं काय कारकीर्द आहे पाहूया. तर माजी संचालक म्हणजे ईडीचे माजी संचालक. आता पहा, ईडी मागच्या वर्षभरापासून खूप चर्चेत आहे. ईडी असेल तर माझ्याकडे CD आहे किंवा इतर काही अशा बाबी आहेत, किंवा ईडीमुळे संपूर्ण देश हा होरपळून निघालेला आहे 1 वर्षापासून. तर त्यामुळे ईडीवर प्रश्न विचारण्याची शक्यता असू शकते, कारण चर्चेतला मुद्दा आहे. तर ईडीचे जे माजी संचालक होते संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला आणि त्यांच्या जागी प्रभारी संचालक म्हणून राहुल नवीन यांची नियुक्ती झालेली आहे. राहुल नवीन हे 1993च्या बॅचचे IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. सध्या ते ईडीचे विशेष संचालक असून त्यांच्याकडे प्रभारी संचालक पदाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. त्याचसोबत ईडीचं जे मुख्यालय आहे तर ईडीच्या मुख्यालयात मुख्य दक्षता अधिकारी पदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची व्यक्ती पाहू आपण, जया वर्मा सिन्हा. काय यांचं कारकीर्द आहे तर 1 सप्टेंबर 2023 रोजी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि याच्यामुळे त्यांनी 1-2 रेकॉर्ड्स पण केलेले आहेत. तर ते रेकॉर्ड्स कोणते तेही पाहूया. याआधी अनिल कुमार लाहोटी हे भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांच्या जागी आत्ता जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचा कार्यकाळ हा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असेल. म्हणजे 1 सप्टेंबर 23 ते 31 ऑगस्ट 24 म्हणजे 1 वर्षभर त्या या पदावर कार्यरत राहणार आहेत. रेल्वे बोर्डाच्या 118 वर्षांच्या इतिहासात या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्याच महिला आहेत. हा त्यांचा पहिला रेकॉर्ड. म्हणजे आतापर्यंत एकही महिला रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष झालेली नव्हती. पुढे आणखी काय त्यांची कारकीर्द. रेल्वे बोर्डाच्या 166 वर्षांच्या इतिहासात भारतीय रेल्वेतील सर्वोच्च पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्याच महिला आहेत. इतक्या उच्च पदावर आतापर्यंत कोणती महिला पोहोचलेली नव्हती. दक्षिण पूर्व रेल्वेच्या, आता रेल्वेचे भारतामध्ये 19 झोन आहेत, तर यातलं दक्षिण पूर्व रेल्वेच्या प्रधान मुख्य ऑपरेशन मॅनेजर म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला होत. म्हणजे या अगोदर त्यांनी दक्षिण पूर्व रेल्वेच्या प्रधान मुख्य ऑपरेशन मॅनेजर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि त्या पदावर काम केलेल्या त्या पहिल्याच महिला होत्या. जया वर्मा सिन्हा या 1988च्या भारतीय रेल्वे वाहतूक सेवेतील म्हणजे IRTS अधिकारी आहेत. ते भारतीय रेल्वे वाहतूक सेवेमध्ये 1988 मध्ये नियुक्त झाल्या होत्या आणि तिथून त्यांचं प्रमोशन होत होत त्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. ओके. पुढची व्यक्ती पाहू, प्राध्यापक गणेशन कन्नबिरन. काय यांचं कारकीर्द आहे तर राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद म्हणजे नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन काउन्सिल NAAC चे नवीन संचालक म्हणून 28 जुलै 2023 रोजी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि NAAC आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये जे उच्च शिक्षण संस्था आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांचं मूल्यांकन करण्याचं प्रमुख काम हे NAACचं असतं. तर त्याचे संचालक म्हणून त्यांची
निवड झालेली आहे. राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याला आपण राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था असं देखील मराठीमध्ये म्हणतो, तर त्याचे राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था तिरुचिरापल्ली आणि पुदुच्चेरीचे ते प्रभारी संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची आपण पार्श्वभूमी पाहतोय, कार्यकाळ पाहतो, कोणकोणत्या पदावर त्यांनी काम केलं होतं. त्यातलं पहिलं NITच्या तिरुचिरापल्ली आणि पुदुच्चेरीचे प्रभारी संचालक. त्याचप्रमाणे 2018 ते 2023 म्हणजे 5 वर्ष ते भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था IIT नव्हे, IIIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IIIT आंध्र प्रदेशचे संस्थापक संचालक म्हणून त्यांनी 18 ते 23 असे 5 वर्ष काम केलेले आहे. आंध्र प्रदेश पर्टिक्युलर लक्षात असू द्या. IITच्या बऱ्याचशा संस्था, IIITच्या भारतामध्ये बऱ्याचशा संस्था आहेत, त्यातल्या आंध्र प्रदेशचे संस्थापक संचालक आहेत. NAC काय आहे? NAC तर मूल्यांकन करणारी जी संस्था आहे, 1994 मध्ये तिची स्थापना झालेली आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्याचं मुख्यालय आहे बेंगळुरू. आता जनरली काय की बऱ्याचशा ज्या संस्था आहेत किंवा बरेचसे जे संघटना आहेत त्यांचे मुख्यालय जनरली मुंबई किंवा दिल्लीला असतात, म्हणून इथं आपलं चुकण्याची शक्यता असू शकते की NACचं मुख्यालय कुठे, म्हणून पर्टिक्युलर लक्षात असू दे की NACचे मुख्यालय हे बेंगळुरूमध्ये आहे. जसं इस्रोचं मुख्यालय तसं NACचं पण बेंगळुरू इथं आहे. पुढची व्यक्ती पाहू, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. आपण न्यायमूर्ती श्रीवास्तव आत्ता पाठीमागे पाहिले, तर तसंच आत्ता न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. काय त्यांचं निवड किंवा नियुक्ती आहे? तर 29 जुलै 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे 47वे मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस म्हणून त्यांनी शपथ घेतली. 29 जुलै 2023 महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून त्यांनी या पदाची शपथ घेतलेली आहे. त्यांची कारकीर्द पाहू. 1991ला लखनौ विद्यापीठातून त्यांनी LLB पदवी मिळवली, कायद्याची पदवी. त्यानंतर नोव्हेंबर 2011 ते 28 जुलै 2023 असं जवळपास 12 वर्ष ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. मुख्य न्यायाधीश नव्हे, हे लक्षात असू द्या. बऱ्याच वेळा पर्यायामध्ये आपल्याला मुख्य न्यायाधीश असा पर्याय असतो, फसण्याची शक्यता असू शकते. तर ते फक्त अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि आत्ता ते 47वे मुख्य न्यायाधीश झालेले आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे. मुंबई उच्च न्यायालयाविषयी बघा. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 14 ऑगस्ट 1862ला झालेली आहे आणि त्याचं मुख्यालय मुंबई इथे आहे. खंडपीठाचा जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजी असं 3 ठिकाणी त्याचं खंडपीठ आहे. म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा असे कार्यक्षेत्र त्याचे येतात, म्हणून पणजीमध्ये देखील त्याचं खंडपीठ आहे, बेंचेस आहेत. याच्या व्यतिरिक्त न्यायमूर्ती धनुका यांच्याविषयी थोडक्यात मी सांगतो. हे तर झाले 47वे मुख्य न्यायाधीश. 46वे मुख्य न्यायाधीश जे होते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनुका, तर यांनी फक्त 28 मे ते 30 मे असं केवळ 3 दिवस मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केलं, केवळ 3 दिवस. आणि त्यांनी तिथे एक रेकॉर्ड स्थापन केला की भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयातील एखाद्या मुख्य न्यायाधीशाचा हा सर्वात कमी कालावधी ठरला, ओन्ली 3 डेज. म्हणून रेकॉर्डवरती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फक्त 3 दिवस काम केल्यानंतर थोड्या दिवस प्रभारी पदभार देण्यात आला होता एका न्यायाधीशाकडे आणि नंतर आता देवेंद्र कुमार उपाध्याय यांची 47वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. पुढची व्यक्ती पाहू, प्रवीण सूद. 25 मे 2023 रोजी त्यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ज्याला आपण CBI म्हणतो, त्याचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचा जन्म 1964 मध्ये झाला. कांगडा, हिमाचल प्रदेश हे त्यांचं मूळ राज्य आहे, लक्षात असू द्या. IIT दिल्लीचे ते अभियांत्रिकी पदवीधर आहेत. IIT दिल्लीमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. 1986 साली त्यांचे IPS अधिकारी म्हणून कर्नाटकमध्ये नियुक्ती करण्यात आली, म्हणजेच ते कर्नाटक केडरचे IPS अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी इतर पदे भूषवली होती, त्यामध्ये कर्नाटकचे DGP म्हणून त्यांनी कार्य केलं. याशिवाय म्हैसूर, बेंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं आणि गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. CBI विषयी जर सांगायचं म्हटलं तर 1 एप्रिल 1963ला CBIची स्थापना झाली आणि CBIच्या स्थापनेला
आत्ता 1 एप्रिल 2023ला 60 वर्ष पूर्ण झालेली, म्हणजे हीरक महोत्सवी वर्ष आहे CBIचं. त्यामुळे CBIवर प्रश्न विचारण्याची शक्यता असू शकते. आणि CBIचं मुख्यालय आहे नवी दिल्ली इथं. ठीक आहे. पुढची व्यक्ती पाहू. 8 नंबर डॉक्टर मनोज सोनी. डॉक्टर मनोज सोनी यांची 16 मे 2023 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे UPSCचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 16 मे 2023 रोजी शपथ घेतलेली आहे. आता त्यांच्या कारकिर्दीविषयी थोडक्यात आपण आढावा घेऊ. 2017 पासून ते UPSCचे सदस्य आहेत आणि आत्ता त्यांची अध्यक्षपदी बढती मिळालेली आहे. 3 वेळा त्यांनी कोणत्या तरी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केलेले आहे. त्यातलं प्रमुख विद्यापीठ म्हणजे 2005 ते 2008 असं 3-4 वर्ष त्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ बडोदाचे कुलगुरू म्हणून काम केलं आणि यावेळी ते भारतातील सर्वात तरुण कुलगुरू ठरले होते. म्हणून इथं विशेष उल्लेख त्या विद्यापीठाचा मी केलेला आहे. त्यांनी लिहिलेले पुस्तक अंडरस्टँडिंग द ग्लोबल पॉलिटिकल अर्थक्वेक, म्हणजे डायरेक्ट आयोगाकडून असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की अंडरस्टँडिंग द ग्लोबल पॉलिटिकल अर्थक्वेक हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे. मग पुस्तक लिहिण्याचं, ते पुस्तक विचारण्याचं कारण काय, तर डॉक्टर मनोज सोनी हे UPSCचे नुकतेच अध्यक्ष झाले आणि त्यांचं ते पुस्तक आहे म्हणून. ठीक आहे. UPSC हे घटनात्मक आयोग आहे. घटनेच्या कलम 315 अन्वये त्याची स्थापना झालेली आहे. त्यापुढची व्यक्ती संतोष डावरे. आता संतोष डावरे यांच्याविषयी खूप कमी पेपरमध्ये आलेलं आहे. एक सकाळ पेपरमध्ये त्यांचं कात्रण आलेलं होतं. तर संतोष डावरे यांची कारकीर्द आपण पाहू. ऑक्टोबर 2023मध्ये केंद्रीय दक्षता आयोगाचे म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचा कार्यकाळ पाहू. पुढील 4 वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल. UPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या भारतीय लेखा सेवा परीक्षा म्हणजे इंडियन अकाउंटंट्स एक्झाम्स 2008च्या तुकडीतील म्हणजे बॅचचे ते प्रशासकीय अधिकारी आहेत. कोणत्या? भारतीय लेखा परीक्षा सेवेतील. त्यांचं संपूर्ण नाव आहे संतोष विठ्ठल डावरे आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे ते मूळ पुण्याचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली एखादी व्यक्ती एखाद्या आयोगाच्या अध्यक्षस्थानी किंवा प्रमुख स्थानी जर पोहोचत असेल तर त्यावरती पाठीमागे 10 वर्षात बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. ते मूळ पुण्याचे असून अभियांत्रिकी शाखेतील ते पदवीधर आहेत. संयुक्त राष्ट्राच्या निधीचे आणि भारतीय राजदूतालय म्हणजे इंडियन एम्बसी यांच्या लेखा परीक्षणामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे आणि त्यांची आता या पदावर बढती करण्यात आलेली आहे. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन हा 1964 साली स्थापन झाला आणि 2003 साली त्याला वैधानिक दर्जा मिळालेला आहे, स्टॅट्युटरी. के संथानम नावाची समिती होती आणि या के संथानम समितीच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने हा आयोग स्थापन केला होता. 1962-63ला के संथानम समिती नेमण्यात आली होती. त्यांच्या शिफारसीनुसार 1964ला CVCची स्थापना झालेली आहे. त्यानंतर पुढची व्यक्ती पाहू. रवी सिन्हा. काय कारकीर्द आहे त्यांची. जून 2023मध्ये रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, ज्याला आपण रॉ असं म्हणतो आणि जगप्रसिद्ध आहे ती, जसं अमेरिकेची FBI आहे तसं आपल्याकडे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग रॉ ही प्रमुख आपली गुप्तचर संस्था आहे भारताची. त्याच्या प्रमुखपदी रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि पुढील 2 वर्षांसाठी त्यांची ही नियुक्ती आहे. माजी प्रमुख सामंत कुमार गोयल हे रिटायर झाले आणि त्यांच्या जागी रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली. 1988च्या बॅचचे छत्तीसगड केडरचे IPS अधिकारी आहेत रवी सिन्हा आणि या नियुक्तीपूर्वी विशेष सचिव कॅबिनेट सचिवालय केंद्र सरकार या पदावर त्यांनी काम केलं. रॉ विषय 2-3 वाक्यामध्ये पाहू. प्रत्येक आयोगाचं मी 2-3 वाक्यामध्ये देण्याचं कारण असं की पॉलिटिकल सायन्स किंवा करंटमध्ये पण त्या आयोगावर प्रश्न विचारले जातात, म्हणून आपण माइंडिटमध्ये जनरली प्रत्येक आयोगाचं 5-6 वाक्यामध्ये तिथे वर्णन देतो आपल्या पुस्तकामध्ये. कारण हेच की दोन्ही विषय आपले तिथे कव्हर व्हावेत आणि रिव्हिजन पण तिथे होते आपली. रॉ त्याची स्थापना 1968 साली झाली आणि त्याचं मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. तर हे लक्षात असू द्या. अशा प्रकारे आपण 10 व्यक्तींचा एक फ्लॅशबॅक पाहिलेला आहे. आता वर्षभरांच्या व्यक्ती या 15-20 मिनिटामध्ये कव्हर करणं शक्य नाही, परंतु ज्या प्रमुख व्यक्ती आहेत
त्यांचा अभ्यास कसा करायचा आणि पुस्तकामधलं आपण अंडरलाईन वगैरे करतो ते कसे करायचे, जनरली आपण ग्रुप डिस्कशन करतो ती कशी करायची, तर हे आपण आत्ता पाहिलेलं आहे. जनरली ही ग्रुप डिस्कशनच आहे. तर इतर ज्या व्यक्ती आहेत ज्या पूर्ण वर्षभराच्या, त्या पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपली 38वी आवृत्ती 37वी आवृत्ती ही मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर जनरली आपण 2-2.5 महिन्याला एक आवृत्ती काढतो आणि त्याच्यामध्ये 2-2.5 महिन्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींची नियुक्ती झालेली आहे तर त्यांचा आपण तिथे विस्तृतरित्या घेत असतो. तशी 38व्या आवृत्तीचा कालावधी आहे 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर, 2 महिन्यांच्या घडामोडी यात आहे. आणि 37व्या आवृत्तीमध्ये 11 मे ते 31 जुलै असं ॲव्हरेज 2.5 महिन्याच्या घडामोडी आहेत. तर अशा आपले 36 आणि 35व्या आवृत्ती पण मार्केटमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे 35 ते 38 आवृत्तीपर्यंत तुमचं 1 जानेवारीपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत सगळ्या इव्हेंट्स कव्हर होणार आहेत. मग या 9 महिन्याच्या इव्हेंट्समधले जेवढ्या व्यक्ती आहेत 60-70 व्यक्ती त्या आपण तिथे दिलेल्या आहेत. ज्या खूप प्रमुख व्यक्ती आहेत ते डिटेलमध्ये दिलेले आहेत आणि ज्या कमी महत्त्वाच्या आहेत त्या शॉर्टमध्ये आपण दिल्या, पण कव्हरेज करण्याचा आपला प्रयत्न आहे. इंटरनॅशनल व्यक्ती पण आपण तिथे कव्हर केलेले आहेत, कारण आयोग कशावर प्रश्न विचारायला आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे या पुस्तकामधले ज्या व्यक्ती आहेत त्यांचा डिटेल अभ्यास करा, जेणेकरून तुमचा मार्क्स जाणार नाही. आणि मागच्या 5 वर्षामध्ये 70 ते 80%, 100% नाही म्हणत मी, पण 70 ते 80% करंटचे प्रश्न आपले या चालू घडामोडीच्या पुस्तकातून येत आहेत. त्याच्यामुळे त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. या व्हिडिओच्या अगोदर विद्यार्थ्यांनी मला खूप चांगले रिप्लाय दिले आणि तुमचंही जर इच्छा असेल की दुसऱ्या एखाद्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवावा तर नक्की ते नमूद करा रिप्लायमध्ये, जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवता येईल. अशाच प्रकारे पुढे आपण निधन या टॉपिकवर पण व्हिडिओ घेणार आहोत. इथं आपलं टेलिग्राम चॅनलचं QR कोड दिलेला आहे, ज्याच्यावरती आपण डेली करंट इव्हेंट्सचे काही न्यूज असतील, आयोगाचा निकाल लागलेला असेल, न्यूजपेपरमधले काही कात्रणं असतील ते तिथे अपलोड करत असतो. ते स्कॅन करून जॉईन करा. आपल्या या टेलिग्राम चॅनल अभिनव प्रकाशन पुणेला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये ते शेअर करा. आगामी जी तुमची गट ब आणि गट क ची मुख्य परीक्षा आहे तर त्या दोन्ही परीक्षांना, तसेच डिपार्टमेंटल PSI आणि TCS IBPSच्या परीक्षा, या सर्वांना माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.